नमस्कार, मी मनाली. आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड आणि सुरुवात आहे ती म्हणजे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या म्हणजेच म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाशी नामसाधर्म्य असणारं बनावट अनधिकृत संकेतस्थळ तयार करण्यात आलं. या माध्यमातून काही नागरिकांची फसवणूक झाल्याचं निदर्शनास आलंय. तर म्हाडा प्रशासनातर्फे सदर बनावट संकेतस्थळ निर्माण करणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. म्हाडातर्फे नुकतीच मुंबईमधील विविध गृहप्रकल्पांमधील 2030 सदनिकांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी राज्यातील इच्छुक अर्जदारांना सावधानतेचा इशारा देखील दिला आहे. म्हाडाने मुंबईमधल्या महत्त्वाच्या प्रभागांमध्ये 2030 घरांसाठी आता जाहिरात काढली आहे. त्यामध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च गटामध्ये विभागणी केली आहे आणि या उत्पन्न गटानुसार उमेदवारांना घरासाठी अर्ज करता येणार आहे. तर यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटामध्ये अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 6 लाख रुपये देण्यात आले. उच्च उत्पन्न गटामध्ये 12 लाखांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे आणि विशेष म्हणजे या जाहिरातीमध्ये विविध प्रवर्गांसाठी राखीव जागा देखील आहेत आणि त्यामध्ये आमदार खासदारांना सुद्धा राखीव घरं आहेत. विशेष म्हणजे अत्यल्प उत्पन्न गटातून सुद्धा आमदार खासदारांना घरं देण्यात येत आहेत. म्हणजे 6 लाख रुपये उत्पन्न मर्यादा असलेल्या गटातून आमदार खासदारांसाठी घरं आरक्षित असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.